स्वतःला प्रश्न विचारा, ख्रिस्ताने माझ्यासाठी काय त्याग केला? देवाच्या पुत्राने आपल्या उद्धारासाठी सर्व काही जीव, प्रेम, क्लेश सहन दिले. आपल्यावर इतकी थोर प्रीती केली गेली की त्या प्रीतीकरिता आपण अपात्र आहोत. ते आपण ख्रिस्तापासून मनाने दूर जातो हे कसे घडते? येस, बऱ्याच वेळेला आपण विचार करतो की मीच खूप मोठा त्याग करत आहे. पण मित्रांनो, आपण याच्याविषयी मनन केलंय की खरा प्रश्न आपण स्वतःला विचारलं पाहिजे, ख्रिस्ताने माझ्यासाठी काय केलंय? जेव्हा आपण याच्यावर मनन करतो ना मित्रांनो, तेव्हा त्या ख्रिस्ताचं चरित्र, त्याचं प्रेम, त्याचा त्याग हे जेव्हा आपल्याला समजतं ना, आपण आपलं जीवन समर्पित करायला बरोबर तयार होतो. मित्रांनो, ह्या अनुभवाच्या गोष्टी आहेत. कदाचित तुम्हाला ही गोष्ट पोकळ वाटेल की अरे रोजच ऐकतोय, रोजच त्याच्या त्यागाच्या गोष्टी ऐकतोय, हे तर ठीक आहे. पण जोपर्यंत तो अनुभव येत नाही ना, तोपर्यंत तो त्याग समजणारच नाही आपल्याला. हे फक्त वरवरच्या गोष्टी वाटतील, पण त्याच्या प्रेमाचा अनुभव ज्याला येतो ना, तो त्याग करायला सहजरित्या तयार होतो. एक विवाहित जोडपं बघा, जेव्हा ते विवाहित असतात, दोघांचं नवीनच लग्न झालेलं असतं, ज्या वेळेला ती बायको त्याला म्हणते की बाबा तुम्ही हे करू नका, हे मला आवडत नाही, ही सवय चांगली नाही आहे तुमची, तेव्हा तो नवरा आपल्या बायकोवर प्रेम करतोय म्हणून ती गोष्ट सोडायला तयार होतो. त्याच्या सवयी बदलत जातात, त्याचं राहणीमान, त्याचं उठणं बसणं, त्या मुलाचं किंवा त्या स्त्रीचं, त्या नवरा बायकोंचं राहणीमान बदलत जातं. ते नेहमी एकमेकांना खुश करण्यासाठी, आनंदित ठेवण्यासाठी सगळ्या गोष्टी करत असतात. तिला कसा आनंद वाटेल, तिला कसा चांगलं वाटेल, ह्याच्यासाठीच तो नवरा प्रयत्न करत राहतो. आणि आपल्या मिस्टरांना काय आवडेल, काय त्यांना जेवायला आवडतं, काय त्यांना करून मी आज त्यांना जे आवडेल ते बनवून त्यांना चारेल, जेणेकरून ते आनंदित होतील, ह्याच प्रयत्नात ती बायको असते. हे असतं खरं प्रेम, हे असते अटॅचमेंट. देवाला मित्रांनो तसं नातं पाहिजे. जेव्हा तो देव आपल्याला प्रेमाच्या गोष्टी सांगतो, तो प्रेम आपल्यामध्ये उत्पन्न करतो, तेव्हा त्या प्रेमामध्येच एवढी ताकद निर्माण होते की आपण आपल्या वाईट सवयी, आपलं पाप सोडून द्यायला आपण सहजरित्या तयार होतो. मग ते किती का मोठी गोष्ट असं ना, मग ते दारू असू द्या, तंबाखू असू द्या, मिसरी असू द्या, आपली लबाडी असू द्या, आपली चोरी करण्याची सवय असू द्या, सगळं आपण सोडायला आपोआप तयार होतो त्याच्या प्रेमाच्या खातर. आमेन. आपल्यावर इतकी थोर प्रीती केली गेली की त्या प्रीती करता आपण अपात्र आहोत. त्या प्रेमाचा खरे पाहिलं तर आपण लायक सुद्धा नाही इतकं प्रेम आपल्यावर होणं. विचार करा मित्रांनो, एकदा तुमच्या जीवनाकडे बारकाईने बघा. तुम्ही किती वेळा पाप केले, किती वेळा वाईट बोललात, एकमेकांविषयी बोललात, आपल्या शेजाऱ्याविषयी चाड्या लावल्यात, एकमेकांच्या विषयी मागे बोललात, किती काय काय गोष्टी केलेल्या आहेत. आपण दुसऱ्यांबद्दल वाईट बोललो, त्यांचं वाईट व्हावं याच्यासाठी आपण प्रार्थना केली, काय 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 आपण केले मित्रांनो. हे सगळं जरा आठवा आणि मग विचार करा, देवाचं प्रेम जे सगळ्यांवर सारखं आहे, जे सगळ्यांवर प्रेम करतं. प्रभू येशू ख्रिस्ताने फक्त आपल्या या ग्रुपसाठी नाही तर अख्ख्या जगासाठी त्याने आपला जीव दिला. त्या प्रेमाच्या खरोखर आपण लायक आहोत का? जेव्हा ते आपल्याला जाणीव होईल ना, आपल्याला आपलं मन बरोबर आपल्याला म्हणेल की अरे खरं पाहता तू त्या लायक नाहीये. ते त्याचं प्रेम आहे, तीच मोठी गोष्ट आहे. आपलं प्रेम किंवा आपलं कृत्य काहीही तिथे मोल ठरत नाही. त्याच्या प्रेमामुळे आपण जिवंत आहोत, त्याच्या प्रेमामुळे आपण श्वास घेत आहोत. तो आपल्यावर प्रेम करतोय म्हणून आपल्या जीवनामध्ये यश आहे. तो आपल्यावर प्रेम करतोय म्हणून आपण दररोज जीवू शकतो. तो आपल्यावर प्रेम करतोय म्हणून आपल्या कुटुंबाचं सतत रक्षण होत आहे. आमेन. ते आपण ख्रिस्तापासून मनाने दूर जातो, आपण आपल्या मनाने दूर जातो, देव आपल्यापासून कधीही दूर जात नाही. मग मित्रांनो, हे घडतं तरी कसं? आपण कसं काय त्याच्या देवापासून दूर जातो? का माहिती? कारण आपण आपल्या इच्छा देवावर लादतो. देवाला आपण हे सांगतो की बाबा देवा तू माझ्यासाठी हे कर, आणि मग देव
आपल्याला सांगत राहतो की बाळा हे तुझ्यासाठी चांगलं नाही आहे, पण तरीसुद्धा आपण देवाला म्हणतो की नाही तू हे करच, माझी इच्छा नाही तू हे कर. पण प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला शिकवलं आहे की जीवन आपण कसं आनंदित जगू शकतो. हे कशाद्वारे? एक मिनिट, दुसरा मुद्दा आपण वाचूयात. आपल्या आयुष्याच्या प्रत्येक घटकेला आपल्याला त्याच्या कृपेचा, आशीर्वादांचा लाभ होत असतो. मित्रांनो, आपल्या जीवनामध्ये जे काही आशीर्वाद आहेत ना, ते केवळ येशू ख्रिस्ताच्या प्रेमामुळे आहेत. आपण यशस्वी का आहोत, आपण श्वास का घेत आहोत, आपण प्रत्येक दिवस का बघत आहोत, कारण तो आपल्यावर प्रेम करतो. आपण किती जरी पाप केलेलं असलं तरी तो रोज आपल्याला एक नवीन दिवस दाखवतो, रोज आपल्याला एक नवीन संधी देतो. मित्रांनो, माहीत नाही तुम्ही आजही किती जणांनी असं ट्राय केलं असेल किंवा ॲनलाइज केलं असेल की सकाळी उठल्याबरोबर तुम्ही श्वास घेतलाय आणि देवाला धन्यवाद म्हटलं की प्रभू मी आज जिवंत आहे, माझ्या नाकपुड्यात आत्ता देखील श्वास आहे. काल मी इतका वाईट वागलो, इतक्या घाणेरड्या गोष्टी केल्या, इतक्या चुकीचा वागलो, तरीसुद्धा आज मी जिवंत आहे, कारण पापाचं वेतन मरण आहे असं बायबल सांगतं. आणि काल मी कितीतरी वेळा पाप केलं पण तरी देखील आज मी जिवंत आहे. ही केवळ तुझी क्षमा, ही केवळ तुझं प्रेम, ही तुझी दया आहे, म्हणून मी जिवंत आहे. मित्रांनो, याचा कधी आपण अनुभव घेतच नाही. आपण फक्त काय करतो, आपण आपल्या इच्छा देवासमोर लादतो, आपली प्रार्थना विनंत्या देवासमोर सादर करतो आणि देवाला म्हणतो आता तू कामाला लाग, तू हे कर माझ्यासाठी. पण आपण नेहमी मित्रांनो त्याच्या इच्छेवर जेव्हा आपण अवलंबून राहतो ना, तेव्हा आपलं जीवन आनंदी आणि सोपं होऊन जातं. ह्याचा अनुभव मी घेतलाय मित्रांनो. माझे आत्ताचीच नवीन साक्ष आहे. जेव्हा परवा मला चर्चच्या पास्टरांकडून कॉल आला आणि त्यांनी एक रिसिट बुक दिलं होतं माझ्याकडे आणि ते घरामध्ये इकडं तिकडं आवराआवरीमध्ये ते कुठंतरी ठेवलं गेलं आणि माझ्या काहीच लक्षात नव्हतं की ते नेमकं कुठं ठेवलं गेलं. आणि 3-4 दिवस झालं मी शोधत होतो. पास्टरांचा तिकडून कॉल येत होता. ते खूप महत्त्वाचं बुक आहे. टॅक्स कन्झम्पशनमध्ये लोक त्याचा चुकीचा वापर करू शकतात आणि त्याच्यामुळे भुर्दंड पण खूप मोठा भरावा लागू शकतो. आणि मी देवाला प्रार्थना केली, म्हटलं प्रभू माझं डोकंच चालणं बंद झालं आहे आणि मला समजत नाही की मी काय करू. आणि सगळं काही प्रयत्न करूनसुद्धा माझ्या हातात काहीच लागलं नाही. तेव्हा मी प्रार्थना केली, आपल्या सगळ्यांना प्रार्थना विनंती पाठवली, सगळ्यांनी प्रार्थना केली. आणि मित्रांनो, परवा जेव्हा माझी मिसेस नगरला गेली होती, तीसुद्धा टेन्शनमध्ये होती आणि ती जेव्हा घरी आली, आम्ही रात्री प्रार्थना केली गुडघे टेकून आणि माझी मिसेस म्हटली ठीक आहे आपण एक शेवटचं शोधून बघूयात. आणि देवाने इतकं कार्य केलं, आपल्याला असं वाटतं की अरे आता संपलं, आता जे काय आहे ते त्या परिस्थितीला आपल्याला सामोरे जावं लागणार आहे, बघूयात काय होतंय ते आता. पण देवाने एंड टाईमला इतकं सुंदर कार्य केलं की माझ्या मिसेस जेव्हा ते प्रार्थनेवरून उठलो आम्ही, ती उठली आणि सहज तिने कम्प्युटरच्या खाली जो पडदा ठेवला होता तिथे बघितलं, तिथेच तिला पावती पुस्तक सापडलं. आणि मी देवाला इतके धन्यवाद दिले की जिथे आपली आशा किंवा आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा आकांक्षा संपतात आणि आपण पूर्णपणे सरेंडर करतो देवाला की बाबा ठीक आहे देवा, आता जे काही तुझ्या योजनेत आहे तेच होऊ देत. आणि मग देव तिथे आपले मार्ग सोपे करून टाकतो. आमेन. मित्रांनो, असं जेव्हा आपण आयुष्य प्रत्येक क्षणाला जगतो ना, आपलं आयुष्य बिनधास्तपणे आपण जगायला लागतो. कारण आपल्याला माहिती आहे की माझं आयुष्य सर्व सामर्थ्याच्या हातात आहे. आमेन. ते समर्पण, तो त्याग आणि आपल्या सर्व प्रार्थना त्याच्या पायाजवळ समर्पित करणं हे त्याला म्हणतात मित्रांनो. त्याच्यावर अवलंबून राहणं खूप सुंदर गोष्ट आहे मित्रांनो. याचा अनुभव मी घेतलाय. परमेश्वरावर अवलंबून राहणं इतकं सुंदर गोष्ट आहे. एक सुंदरसा अनुभव तुमच्या प्रत्येकासोबत हा घडला असेल की आम्ही जेव्हा परवा मी आणि माझी मिसेस फिरायला गेलो होतो, जेव्हा आमची जॉयसी चालताना इतकी दमली, ती खूप चालली होती आणि ती मला म्हटली की पप्पा मला घ्या. आणि मी तिला घेतलं आणि माझ्या खांद्यावर ठेवलं. ती इतकी निवांत झाली,
इतकी सुंदररीत्या ती सगळीकडे बघायला लागली, हसायला लागली, खेळायला लागली. मित्रांनो, जेव्हा आपण आपल्या स्वर्गीय पित्याला आपलं जीवन समर्पित करतो ना, तेव्हा आपलं जीवन सुंदर आणि सहज होऊन जातं. आपण जेव्हा त्याच्यावर अवलंबून राहायला शिकतो तेव्हा जीवन खूप सुंदर होऊन जातं. आमेन. आमेन. मुद्दा पुढे आपल्याला हेच शिकवतो मित्रांनो. याच कारणामुळे आपल्याला किती भयंकर अज्ञानापासून, दुःख पीडितांपासून वाचवण्यात आलेले आहे ते आपल्याला पूर्णपणे समजू शकत नाही. मित्रांनो, जेव्हा आपण घरातून बाहेर पडतो तेव्हा कितीतरी सैतानाने मोहजाळ किंवा भयानक अशा दुर्घटना आपल्या वाटेला ठेवलेल्या असतात. पण अख्खे स्वर्गदूत, जसं वचन आम्हाला सांगतं की परमेश्वराचे भय बाळगणाऱ्या सोबत त्याचा एक दूत, परमेश्वराचा एक दूत तळ ठोकून असतो. तो नेहमी आपलं रक्षण करत असतो, कारण ती पित्याची इच्छा असते, ती पुत्राची म्हणजे येशू ख्रिस्ताची इच्छा असते. आणि तो दूत नेहमी आपलं रक्षण करत असतो. तो नेहमी सैतानाच्या दूतांबरोबर एक महान संघर्ष करत असतो. त्या वाटेला सैतानाने किती जरी अपघात ठेवलेले असले तरी तो परमेश्वराच्या आज्ञेने तो देवदूत आपलं रक्षण करत असतो. म्हणून आपण सुखरूपरित्या घरी येतो. आपण किती आज्ञाभंग करतो, किती देवापासून दूर जातो, तरी तो दूत आपल्याला सोडत नाही. तो आपलं रक्षण करून आपल्याला सुखरूपरित्या घेऊनच येतो. आमेन. फक्त मित्रांनो, आपल्या हट्टामुळे, आपल्या चुकीच्या गोष्टीमुळे, आपल्या चुकीच्या निर्णयांमुळे आपल्या जीवनामध्ये दुःख, त्रास, समस्या येतात. परमेश्वर कधीच कुणावर दुःख, त्रास, समस्या आणत नाही. हे नेहमी लक्षात घ्या मित्रांनो. आमेन. आपल्याला वाटते की हे सर्व लाभ आपल्या कष्टाने, आपल्या हिमतीने आपण मिळवलेला आहे. आपल्या जीवनात जे काही आशीर्वाद आहेत, 2 व्हीलर आहे, 4 व्हीलर आहे, चांगलं घर आहे, चांगला बंगला आहे, सगळ्याच चांगल्या गोष्टी आहेत, हे आपण कॉलर टाईट करून माझ्या हिमतीने, माझ्या बळावर हे मिळवलेलं आहे असं जर आपण म्हटलो ना मित्रांनो, त्या गर्वामुळे आपण खाली पडू शकतो. कारण आपल्या नाकपुड्यात जो श्वास आहे तो त्याने दिलेला आहे. या भूतलावर सगळी खनिज, सगळ्या वस्तू ह्या परमेश्वराने निर्माण केल्यात, म्हणून त्याच्याद्वारे लोक दुसऱ्या गोष्टी बनवू शकतात. आपलं घर, ज्या घराला लागणारी वीट आहे, त्या विटाला लागणारी माती, खनिज संपत्ती, त्याला सगळ्या गोष्टी ज्या लागतात त्या सगळ्या परमेश्वराने बनवल्यात, त्या योजनेत ठेवल्यात, म्हणून लोक त्या गोष्टी बनवू शकतात. समजते मित्रांनो? त्याच्या योजनेनुसार सगळ्या गोष्टी घडतात आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये सगळे आशीर्वाद आहेत. आणि तरी देखील आपण असंच म्हणतो की हे सगळं मी मिळवलंय, हे सगळं माझ्या हिमतीवर आहे, मी कष्ट केले, मी अमुक केले, मी तमुक केले, म्हणून हे जीवनामध्ये माझे आशीर्वाद आहेत. मित्रांनो, नाही. परमेश्वराने दिल्या वाचून कोणाला काहीही मिळत नाही. परमेश्वराने कष्टाचा एक नियम लावून दिला आणि ते कष्ट करण्यासाठी मनुष्याला ताकद दिली आणि त्या कष्टाच्या द्वारे आपल्याला सगळे आशीर्वाद मिळतात. का? कारण मनुष्याला देवाने ती ताकद दिलेली. आपल्या शरीरामध्येच बघा मित्रांनो, आपला ब्लड प्रेशर सुरळीत ठेवण्यासाठी परमेश्वर आपल्या शरीरामध्ये कार्य करत असतो. आपला रक्तदाब, आपली शुगर, आपल्या शरीरातले सगळे अवयव जे आपल्याला दिसत नाही, आपण बघू सुद्धा शकत नाही, ते अवयव सगळे व्यवस्थितरित्या परमेश्वर रोज प्रत्येक क्षणाला ठेवतोय. म्हणून आपण ऐकू शकतो, बोलू शकतो, काम करू शकतो. ही त्याची कृपा नाही का मित्रांनो? आमेन. आमेन. होय होय. आणि तरी सुद्धा आपण म्हणतोय की बाबा हे सगळं मी मिळवलंय. मित्रांनो, असं नाहीये. हे त्याचं प्रेम आहे, त्याची कृपा आहे. आणि तरी देखील आपण त्याला समर्पण व्हायला आपण कारण शोधतो की आज नाही, उद्या करेल. आज पिक्चर बघून घेतो, आज हे पाप करून घेतो, आज दारू पिऊन घेतो, आता गुटखा खाऊन घेतो, आता तंबाखू खाऊन घेतो, आता मिसरी लावून घेतो, मग मी समर्पण करेल. मित्रांनो, ही खूप कठीण गोष्ट आहे. असं बोलून आपण स्वतःचं हृदय कठीण करत आहोत आणि त्या देवाला बाजूला सारून आपण आपली इच्छाच पूर्ण करत आहोत. आणि मग जेव्हा दुःख, त्रास, समस्या आणि त्याद्वारे मोठमोठे आजार जेव्हा येतात आणि मग आपण समर्पण करायला लागतो. पण तेवढी वेळ येऊच का द्यावी मित्रांनो? हाच परमेश्वराचा दिवस आहे.
आत्ताच ती वेळ आहे. परमेश्वर समीप आहे तोवर त्याला शोधा, त्याला आपलं समर्पण करून टाका. असं नाही की भविष्यात येणारे संकट आहेत म्हणून भिवून मी त्याला समर्पण करायचं नाही, असं मनात बिलकुल आणू नका. तुम्ही त्याच्यावर प्रेम करताय म्हणून त्याला समर्पण करा. मुद्दा आपल्याला पुढे शिकवतो मित्रांनो, आम्हा शांती मिळावी म्हणून त्यास पापाचे शासन मिळाले. आमची पापे नग्नता झाकण्यासाठी त्याचे कपडे फाडले गेले. तरीही आपल्याला वाटते की माझे जीवन, माझ्या सवयी मी का ख्रिस्ताला वाहून देऊ? काय यांच्यापेक्षा अधिक त्याग आपण करीत आहोत का? देवाच्या पेक्षा जास्त त्याग आपण करत आहोत का मित्रांनो? नक्कीच नाही. खरा त्याग तर त्या पित्याने केला, त्याच्या एकुलता एक पुत्राचा. मित्रांनो, एकुलता एकाचा त्याग करणं हे खूप जड काम आहे, खूप भयानक काम आहे. पण त्या पित्याने त्याचा एकुलता एक पुत्र दिला, ज्याला तो क्रूसावर त्रासामध्ये बघताना त्याला किती वेदना झाल्या असतील. त्याला भोसकलं गेलं, त्याला फटके मारले, तरी तो पिता मनामध्ये त्या गोष्टी ठेवून म्हणतोय की माझ्या मुला एवढं सहन कर, कारण या सगळ्या लेकरांचं तारण होणार आहे, अख्ख्या जगाचं तारण होणार आहे. माझ्या मुला, मी तुझ्यावर प्रेम करतो, पण एवढा वेळ सहन कर, ते क्रूसावरचं मरण सहन कर, कारण या कित्येक लोकांचं तारण होणार आहे, कित्येक लोकांना आशीर्वाद मिळणार आहे. आणि तो पुत्र देखील म्हणतोय की होय पित्या, माझी नव्हे तर तुझी आणि तुझीच इच्छा पूर्ण होऊ दे. मित्रांनो, जेव्हा हे समजून घेऊन आपण, तेव्हा आपल्या पापाचा, आपल्या सवयींचा त्याग करायला आपण सहजरित्या तयार होऊ. हा त्याग स्वर्गाचा आणि भूतलावरचा नियम आहे. त्याग हा मित्रांनो, देवाने या भूतलावर देखील तोच नियम लावून ठेवलाय. हे आपण बघितलं मित्रांनो. झाड आपल्या फळाचा त्याग करतं आणि मग त्याच्या जागी दुसरं फळ येतं. फळ आपल्या स्वतःच्या गोडव्याचा त्याग करतो, तो सगळा गोडवा तो आपल्याला देतो, त्या फळाचा गोडवा. मन देवाने फळ याच्यासाठी बनवलंय, कारण त्याचा रस, त्याचा गंधच म्हणतो, त्याची चव, त्याचा रसाळपणा मनुष्याला घेता यावा. फुलांमध्ये असलेला सुगंध, निसर्गांमध्ये असलेलं सौंदर्य हे देवाने मनुष्यासाठी दिलंय. प्राण्यांमधली आपुलकी सुद्धा देवाने मनुष्यासाठीच दिली. पण मनुष्य एवढा स्वार्थी आहे की त्याच प्राण्यांना कापून आपण खातोय. का? कारण मला चिकन आवडतंय, मला मटण आवडतंय, मला अमुक मटण आवडतंय, मला तमुक मटण. आपण फुशारकीने सांगतो मित्रांनो, बाबा मी चिकन नाही खात, मी हे खातो, बाबा मी हे नाही खात, मी त्या प्राण्याचं मांस खातो. मित्रांनो, देवाने मनुष्याला प्राण्यांवर प्रेम करायला शिकवलंय. मला माफ करा, हे आहाराविषयी मी बोलत आहे, पण ही खूप महत्त्वाचं गोष्ट आहे, जो तुमच्या चरित्राशी संबंधित आहे, आपल्या चरित्राशी संबंधित आहे. आमेन. आता खाण्याविषयी बोललो तर खूप कमी आमेन ऐकू यावं लागतं. येस, मला माफ करा मित्रांनो, पण ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. देवाने निसर्ग, तो सौंदर्य, प्राणी, आपलं प्रेम प्राण्यांना दाखवण्यासाठी देवाने बनवलंय की ह्या सृष्टीला सांभाळा, असं परमेश्वर म्हणतो. तुम्ही देवाचं प्रेम त्या प्राण्यांना कसं दाखवू शकता, याच्यासाठी देवाने तुम्हाला आणि मला बनवलंय. पण आपण त्यांच्यावर अधिकार गाजवून आपण असं म्हणतोय की जर मी त्या प्राण्याला खाल्लं नाही तर त्यांची संख्या किती वाढेल. खूप लोकांच्या तोंडातून मी हे वाक्य ऐकलंय. मित्रांनो, देवाने आपल्याला, त्या प्राण्यांना आपल्याला खाण्यासाठी नाही बनवलेलं, ते आपलं प्रेम त्यांना दाखवण्यासाठी बनवलंय. आमेन. बघा मित्रांनो, जेव्हा तुम्ही थकून भागून येता तेव्हा घरामध्ये असलेला कुत्रा तो तुम्हाला चाटतो, तुमच्या समोर येऊन आपली शेपटी हलवतो, तुम्हाला एवढं कवटाळतो, हे त्याचं प्रेम त्याला देवाकडून मिळालंय. आमेन. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे, त्या कुत्र्याचा तो प्रामाणिकपणा, ते प्रेम, हे देवाचं चरित्र आहे. माहिती आहे, कारण जेव्हा तुम्ही थकून भागून येता, पापांपासून बरबटलेले असे येतात, घाणेरड्या याच्यात येतात, तेव्हा जेव्हा तुम्ही समर्पण करता तेव्हा परमेश्वर देखील तुमच्यावर तितक्याच मायेने, तितक्याच प्रामाणिकपणाने तो तुम्हाला कवटाळतो. तो तुमच्या पप्प्या घेतो, तो तुम्हाला कवटाळून धरतो. ते त्याचं प्रेम त्याने कुत्र्यामध्ये भरलंय.
आमेन. आपल्याला हे कधी समजत नाही मित्रांनो. आपल्याला फक्त मांस दिसतं, आपल्याला ती कोंबडी दिसते आणि आपल्याला आपलं पोट दिसतं. तो विषय वेगळा आहे. पण मित्रांनो, इथे मी देवाच्या प्रेमाविषयी बोलत आहे. आपण पुढचा मुद्दा बघूयात. पित्याने त्याच्या एकुलत्या एक पुत्राचा त्याग केला, पुत्राने स्वतःचा त्याग केला. सर्व स्वर्गाने, संपूर्ण स्वर्गाने, सगळ्या देवदूतांनी स्वतःचा त्याग, त्यांच्या राजाचा त्याग आपल्यासाठी केला, केवळ आपल्यासारख्या पतित मानवासाठी. आणि या सर्वांपुढे आपल्याला आपला त्याग महत्त्वाचा वाटतो का? तरी सुद्धा आपल्याला वाटतं की अरे माझा चहा हे माझ्यासाठी खूप प्रिय आहे, मग भले मला काही करावं लागलं तरी चालेल, माझा चहा मी नाही सोडू शकत. मित्रांनो, अख्खा स्वर्ग तुमच्यासाठी देवाने सोडलाय. त्या राजाने स्वतःचा त्याग तुमच्यासाठी केलाय आणि आपल्याला एक चहा सोडणं मुश्किल वाटतंय. ही थोडी लाजिरवाणी गोष्ट मला सुद्धा वाटत होती. मला खूप इतकं ते मनाला टोचलं की अरे एवढं सगळं असताना मी माझं पाप देवाला समर्पित करू शकत नाही. मी जे नॉनव्हेज मला इतकं आवडत होतं, मी देवासाठी ते सोडू शकत नाही. देवाने माझ्यासाठी एवढं केलंय, मी त्याच्यासाठी हे करू शकत नाही का? करू शकतो. कारण माझ्या देवाने माझ्यामध्ये ते प्रेम भरलेलं आहे. माझ्या देवाने तुमच्यामध्ये ते प्रेम भरलेलं आहे. आमेन. 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 आपण बघूया, कोणी मुद्दा वाचेल पहिला? टायटल आणि पहिला मुद्दा वाचा. हो, कोणी वाचेल? मी वाचते. हा, टायटल आणि पहिला मुद्दा वाचा. ओके. आपण खूप मोठा त्याग करत आहोत का? देवाच्या मान्यतेचे आश्वासन मिळण्यापूर्वी देवापुढे पश्चातापी अंतःकरणाने स्वतःला लीन करण्याची काय गरज आहे, अशी विचारणा अनेक गर्विष्ठ अहंकारी लोक करीत असतात. ख्रिस्ताकडे पहा, तो निष्पाप होता व त्याहूनही अधिक म्हणजे तो स्वर्गाचा युवराज होता. पण मानवाखातर तो मानव जातीसाठी पापी बनला. त्याने आपणास अपराध्यात गणू दिले. त्याने बहुतांचे पाप आपल्यावर घेतले व अपराध्यांसाठी मध्यस्थी केली. यशया 53:12-6. मित्रांनो, एवढा त्याग, तो स्वर्गाचा अधिपती, तो दोन्ही चोरांच्या मधोमध एखाद्या आरोप्यासारखा लटकला गेला का? कारण तुमच्या आणि माझ्या पापासाठी. त्याचा किती मोठा त्याग आहे विचार करा मित्रांनो. आपला कधी अपमान झाला मित्रांनो? आपल्या मनाला किती वाईट वाटतं विचार करा जरा, जेव्हा चार चौघामध्ये आपला अपमान होतो. मित्रांनो, तो तर अख्ख्या स्वर्गाचा अधिपती आहे. जेव्हा आपला अपमान होतो ना, तेव्हा आपण संधी शोधतो समोरच्याची की ह्याने माझा अपमान केला ना, याला मी नक्की पुढे जाऊन त्याचा बदला मी बरोबर घेणार. कधीतरी आयुष्याच्या वाटेवर माझी परिस्थिती अशी बदलल ना की याला मी बरोबर ह्याचा अपमान करणार. हे नेहमी आपल्या मनामध्ये आपण विचार योजत राहतो. हे पापी विचार घेऊन आपण आयुष्यामध्ये जगत राहतो आणि त्याच्यामुळेच आपण खचलो जातो मित्रांनो. पण तो राजा, त्याने तो सगळा अपमान सहन केला, त्याने तो सगळा अपमान गिळून घेतला. का? कारण आपलं तारण त्याच्यासाठी महत्वाचं होतं. मित्रांनो, आपल्या प्रभू येशूच्या तोंडावर थुंकताना अख्खा स्वर्ग बघत होता मनुष्याला की अरे आमच्या राजाच्या तोंडावर थुंकतात, माझ्या देवाच्या तोंडावर थुंकतात. मी ज्याची 24 तास उपासना करतो, ज्याने स्वर्ग सोडून त्या भूतलावर गव्हाणीत जन्म घेतला, त्याने त्याच्या आयुष्यात कधीच चांगल्या गोष्टीची अपेक्षा बाळगली नाही, त्या मनुष्याच्या तारणासाठी, आणि तोच मनुष्य माझ्या राजाच्या तोंडावर थुंकतोय. कदाचित देवदूत हे विचार करत नसतील का? मित्रांनो, ते देवदूत आपल्या राजाला त्या परिस्थितीतून बघत असताना वाट बघत होती की कधी, डिझायर ऑफ एजेस, एलेन जी व्हाईटचं एक पुस्तक आहे, महान आशा म्हणून, युगायुगांची आशा, त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे मित्रांनो, ते देवदूत वाट बघत होते की कधी आमचा राजा मदतीला हाक मारेल आणि कधी आम्ही त्याला धावून जाऊन मदत करेल. पण तो परमेश्वर, तो प्रभू, त्यानं तो शब्द मात्र बोलला नाही. कातरणाऱ्या पुढे तो मेंढराप्रमाणे गप्प राहिला, शब्द सुद्धा बोलला नाही. त्याने एवढा मोठा त्याग केला मित्रांनो. आणि तरी सुद्धा आपला त्याग आपल्याला मोठा वाटतो. आपलं पाप सोडून द्यायला आपल्याला मोठी गोष्ट वाटते. त्याने स्वतःला
अपराधांमध्ये स्वतःला गणू दिलं. त्याने बहुतांचे पाप आपल्यावर घेतले व अपराधांसाठी मध्यस्थी केली. एवढं त्याचं प्रेम आहे मित्रांनो. पुढचा मुद्दा आपण वाचूया, दुसरा मुद्दा. पण जेव्हा आपण सर्व गोष्टीचा त्याग करतो तेव्हा खरे तर आपण कशाचा त्याग करीत असतो बरे? पापाने भ्रष्ट झालेले अंतःकरण. मित्रांनो, जे आपण त्याग करतोय ना, नेमकं कशाचा त्याग करतोय आपण? काय त्यागू शकतो देवाला? हे शरीर जे त्यानेच बनवलेलं आहे, अंतःकरणातले विचार, आपण काय देवाला त्यागू शकतो? फक्त पापाने भरलेलं अंतःकरण, याच्याशिवाय आपण देवाला काहीही देऊ शकत नाही. आणि तरी सुद्धा आपण त्या गोष्टी त्यागायला एवढं मागे पुढे बघत आहोत मित्रांनो. ही सगळ्यांसाठी गोष्ट आहे, माझ्या स्वतःसाठी पण आणि संपूर्ण जगासाठी ही गोष्ट महत्त्वाची आहे. आपण पापाने भरलेलं अंतःकरण, याच्याशिवाय देवाला काहीच देऊ शकत नाही. आणि तेच देव मागते की तू ते देऊन टाक. आणि मग बघा, देव त्या गोष्टीमधून किती महान कार्य निर्माण करू शकतो. पुढचा मुद्दा आपण वाचूया. तरी सर्वस्वाचा त्याग करणे माणसांना कठीण वाटते. असे बोल ऐकण्यास मला स्वतःचीच लाज वाटते. ऍक्च्युली हे एलन जी व्हाईट त्यांच्या पुस्तकामध्ये लिहितात की तरी हे सगळं ऐकून, हे सगळं अनुभवून तरी स्वतःचा त्याग करणे माणसांना कठीण वाटते. आपल्या प्रत्येकाला ही गोष्ट कठीण वाटते. एलन जी व्हाईट म्हणतात की हे सगळं अनुभवून, हे सगळं ऐकून आपण त्या छोट्या छोट्या गोष्टीचा त्याग करायला आपण तयार होत नाही. त्या म्हणतात की हे जेव्हा लोकांकडून ऐकतो की मला हे कठीण जातंय, साधी साधी गोष्ट आहे, चहा सोडणं हे आपल्याला कठीण जातंय, ह्या विषयाची त्या म्हणतात की मला हे लोकांकडून ऐकते ना जेव्हा मी, तेव्हा मला लाज वाटते की कसं काही लोक असं बोलू शकतात. आणि मला माझी सुद्धा लाज वाटत होती ॲक्च्युली, की मी देवाला माझी साधी साधी गोष्ट देऊ शकत नाही. ह्या गोष्टीचे मित्रांनो, आपल्या अंतःकरणाला थोडासा आपण विचार करून देवाला ह्या गोष्टी वाहून टाकूयात एकदाच, की प्रभू आता मला प्रेम कळालंय तुझं, आता मला हे सोडून टाकायचंय, मी माझं समर्पण तुला पूर्णपणे देत आहे. आता मी एक छोटीशी सुद्धा गोष्ट माझ्याकडं ठेवत नाही, मी संपूर्णपणे तुला समर्पण करत आहे. ही खूप सुंदर गोष्ट आहे मित्रांनो. आपण चौथा मुद्दा वाचूया. आपल्याकडे असावे असे आपल्या हिताचे काही सुद्धा देव आपल्याला सोडून द्यायला लावित नाही. एक मिनिट दिसत नाही. जे काही तो करतो त्या सर्वात त्याच्या लेकरांचे हितच तो बघत असतो. जेवढ्यांनी अद्याप ख्रिस्ताला ग्रहण केलेले नाही त्यांना जर हे समजले तर कितीतरी बरे होईल की ते ज्या गोष्टी करिता खटपट करतात त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने चांगल्या असलेल्या गोष्टी ख्रिस्त त्यांना देव करतो. आमेन. मित्रांनो, हे वाचताना मला असं वाटत होतं की अरे मग माझ्या इच्छा, माझ्या आकांक्षा मी सोडून देऊ का? देवाला जेव्हा मी समर्पण करतोय तेव्हा मला जे माझ्या लाईफमध्ये व्हायचंय ते पण मला सोडावं लागेल का? मित्रांनो, नाही. मुद्दा नीट समजून घ्या. आपल्याकडे असावे असे आपल्या हिताचे काही सुद्धा देव आपल्याला सोडून द्यायला लावत नाही. म्हणजे जे आपल्याकडे सध्या आहे, परमेश्वर जेव्हा म्हणतो ना की जो कोणी माझ्यावर प्रेम करतो त्याने आपल्या सर्वस्वाचा त्याग केला पाहिजे, याचा अर्थ असा नाही की परमेश्वर ते गोष्टी तुम्हाला कायमस्वरूपी सोडायला लावतोय. घर संसार सोडा आणि वनवास घ्या असं परमेश्वर तुम्हाला बोलत नाही मित्रांनो. तो त्याग करायला लावतो, याचा अर्थ त्या गोष्टी सोडून द्या आणि मग भरकटत जावा, जंगलामध्ये जावा असं तो तुम्हाला बोलत नाही. तो तुम्हाला प्रेम करायला शिकवतोय. ती त्याग भावना जेव्हा येते, जेव्हा तो विश्वास आपल्यामध्ये येतो, तेव्हा परमेश्वर असं करत नाही की तुमच्या आकांक्षा सगळ्या निघून जातात आणि मग परमेश्वर त्याच्या सेवेला तुम्हाला वाहून देतो, असं होत नाही. जेव्हा तुम्ही तुमच्या इच्छा आकांक्षा देवाला समर्पित करता तेव्हा परमेश्वर तुमच्या इच्छा, तुमच्या योजना पूर्ण करण्यासाठी तो कार्य करायला लागतो. बघा, नीट समजून घ्या आता पुढे.
थोडंसं लक्ष द्यावं लागेल तुम्हाला ही गोष्ट समजून घ्यायला. जे काही तो करीतो त्या सर्वात त्यांच्या लेकरांचे हितच तो बघत असतो. म्हणजे जेव्हा तुम्हाला इच्छा असते की बाबा माझ्या आयुष्यात मला ही गाडी पाहिजे, मला हा बंगला घ्यायचा आहे, मी बिझनेसमध्ये मी ही डील करत आहे, देवा तुझी इच्छा काय आहे. जेव्हा आपण समर्पण करतो त्या सगळ्या इच्छा, त्या सगळी स्वप्न देवाला समर्पित करतो, तेव्हा देव काही त्या गोष्टी बाजूला सारत नाही. परमेश्वर त्याच गोष्टी आपल्यासाठी हितकारक बनवतो. इतकं अनुकूल वातावरण बनवतो की ज्याद्वारे तुमच्या जीवनामध्ये नेहमी तुम्हाला लाभ होत राहतो. नुकसान तो परमेश्वर होऊ देत नाही आपल्याला. म्हणजे जेव्हा तुम्ही बिझनेस डील करायला जाता किंवा तुमच्या कामामध्ये तुम्ही एखाद्या मीटिंगमध्ये बोलायला जाता किंवा तिथं तुम्हाला काही गोष्टी मांडायच्या असतात, जेव्हा तुम्ही देवाला प्रार्थना करता की प्रभू तू मला सहाय्य कर, परमेश्वर इतकं आपल्या बाजूने ते वातावरण निर्माण करतो आणि मग सगळ्या गोष्टी आपल्या हिताच्या होत राहतात, कारण परमेश्वर आपल्या बाजूने उभा राहतो. मित्रांनो, याचा अनुभव मी खूप वेळेला घेतलाय. खूप वेळेला लोक मला म्हणायचे, म्हणजे माझ्या कामावरचे कलिग्स मला म्हणायचे की अरे आपल्या हॉस्पिटलचा मालक खूप कडक आहे, त्याचा स्वभाव खूप कठीण आहे, त्याचं हृदय परिवर्तन होणं किंवा तो चांगलं कधी बोलतच नाही. पण जेव्हा मीटिंग व्हायची, जेव्हा मंथली मीटिंग व्हायची आणि मंथली रिपोर्ट सादर करावे लागायचे, तेव्हा ॲज माझ्या डिपार्टमेंटचा हेड म्हणून जेव्हा मी तिथे समोर जायचो मीटिंगमध्ये, तेव्हा मी परमेश्वराला गुडघे टेकून एवढंच बोलायचो की प्रभू मला बोलता येत नाही, मी बोलताना खूप वेळेला अडखळतो, माझ्यामध्ये ते गट्स नाही आहे किंवा मी तेवढा हुशार नाही आहे, बुद्धिमान नाही आहे, पण मला तुझ्यावर भरोसा आहे. त्या गोष्टीचा तिथल्या प्रत्येक जे कोणी मीटिंगला येणार आहे त्या सगळ्यांच्या अंतकरणाचा तू ताबा घे आणि माझ्या मुखाच्या द्वारे तू बोल. तेव्हा परमेश्वर आपल्या हिताच्या गोष्टी तयार करतो. परमेश्वर ते वातावरण बनवतो आणि मग तो तुम्हाला शेपूट नाही तर तो तुम्हाला मुकुट बनवतो. हे आहे जेव्हा आपण समर्पण करतो तेव्हा तो आपल्या बाजूने उभा राहून आपल्याला सगळ्या गोष्टी आपल्या हिताच्या तो बनवतो. आमेन. आमेन. समजले सगळ्यांना? असं नाही की जेव्हा तुम्ही समर्पण करता तेव्हा परमेश्वर त्या गोष्टी फेकून देतो आणि मग तो सगळ्या गोष्टी वेगळ्या तुमच्या आणि माझ्यासाठी बनवतो, असं नाही. तो करतो, नवीन गोष्टी तुमच्यासाठी करतो, पण ज्या गोष्टी, ज्या इच्छा आकांक्षा तुमच्या असतात तो परमेश्वर तुमच्या हिताच्या बनवतो. जेवढ्यांनी अद्याप ख्रिस्ताला ग्रहण केले नाही त्यांना जर हे समजले, जर आपण अद्याप त्याला अजून स्वीकारलेलं नाहीये प्रभूला, जर आपल्याला हे समजलं तर किती बरं होईल की ज्या गोष्टीकरिता आपण खटपट करत आहोत त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने चांगल्या असलेल्या गोष्टी ख्रिस्त तुम्हाला आणि मला देऊ इच्छित आहे. आमेन. मित्रांनो, आपण इच्छा करतोय फक्त एक 1 BHK ची. हे काय मी प्रॉस्पेरिटी गॉस्पेल तुम्हाला नाही सांगत आहे मित्रांनो, एक श्रीमंतीचं शुभवर्तमान तुम्हाला सांगत नाहीये, पण मी परमेश्वराचे संकल्प सांगतोय तुमच्यासाठी काय आहेत. आपण फक्त इच्छा धरतोय 1 RK ची, 1 RK मिळाला म्हणजे बास झालं, पण परमेश्वर तुम्हाला याच्यासाठी उभं करतोय की तुम्ही चांगली मोठी जागा घ्यावी, तिथे तुमच्या घराच्या समोर चांगलं बगीचा असावा आणि तुम्ही देवाचं कार्य तिथे करावं. याच्यासाठी परमेश्वर तुम्हाला बोलवतोय. पण आपले संकल्प कुठवर? 1 BHK पर्यंतच, 1 RK पर्यंतच. त्या सगळ्या चौकटीत आपण स्वतःला ठेवलंय. परमेश्वर म्हणतोय की तू जेव्हा तुझ्या इच्छा मला समर्पित करतील, मी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते खूप उंच आहेत तुझ्यासाठी. वचन आम्हाला सांगतं मित्रांनो की परमेश्वराच्या मनात माझ्याविषयी जे संकल्प आहेत, दावीद राजा म्हणतो मी जर त्याची गणती करायला लागलो तर ते वाळूंच्या कणांपेक्षा अधिक आहेत. आमेन. आणि तरी सुद्धा आपण आपल्या इच्छा आकांक्षा त्याला समर्पित करू शकत नाहीत. शेवटचा मुद्दा आपण वाचूया स्क्रीनवरचा. जेव्हा माणसाची विचार व कृत्य देवाच्या इच्छेविरुद्ध असतात तेव्हा माणूस स्वतःचेच अतोनात नुकसान करून घेत असतो. तो स्वतःच्या जीवावर घोर अन्याय करीत असतो. ज्याला सर्वोत्तम काय आहे ते माहीत आहे व जो त्याने उत्पन्न केलेल्या जीवाच्या हिताच्या योजना करीत असतो.
त्या देवाच्या मार्गातून बहकण्याने कोणाला खरा आनंद व सुख मिळू शकत नाही. आज्ञा उल्लंघनाचा मार्ग खरे तर दुःखाचा व विनाशाचा मार्ग असतो. आमेन. मित्रांनो, हे मी तुम्हाला घाबरवण्यासाठी लिहित नाही किंवा सांगत नाहीये. जेव्हा ते शेवटचं वाक्य आपण वाचतो ना, आज्ञा उल्लंघनाचा मार्ग खरे तर दुःखाचा व विनाशाचा मार्ग असतो. हे दुःख आणि विनाश देव आणत नाही. ओके, पहिली गोष्ट ही समजून घ्या. मुद्दा आपल्याला शिकवतोय, जेव्हा माणसाचे विचार व कृत्य देवाच्या इच्छेविरुद्ध असतात तेव्हा माणूस स्वतःचेच अतोनात नुकसान करून घेत असतो. जेव्हा आपण देवाच्या इच्छेविरुद्ध काही मागतो, देव तिथं त्या गोष्टीला अनुमती देतो की ठीक आहे, तुला अशी करण्याची इच्छा आहे ना, तर होऊ दे. मग हे परमेश्वर, जेव्हा आपण देवाला एक उदाहरण म्हणून सांगतो की एखाद्या तरुण मुलाला KTMची मोठी बाईक हवी असते जी सगळ्यात स्पीडने चालते, रस्त्याने भरधाव चालते. आता देवाला माहिती आहे की जर त्या तरुण मुलाच्या हातामध्ये ती KTMची गाडी पडली तर हा 120च्या स्पीडने छोट्या छोट्या रस्त्यावर धाव घेऊ शकतो. तर ही गोष्ट त्याला न मिळालेलीच बरी. पण आपली इच्छा काय, नाही मला KTMच पाहिजे, मला गाडी पळवायची, मला 120ची स्पीडने माणूस किती थरार होऊन स्पीडने पळू शकतो हे मला अनुभव घ्यायचा आहे. पण परमेश्वर आपल्यापेक्षा 4 पावलं पुढं बघणार आहे. त्याला माहिती आहे की रस्त्याने किती मोठे अपघात होऊ शकतात, किती मोठा विनाश होऊ शकतो. परमेश्वर म्हणतो की बाळा, हे तुझ्यासाठी चांगलं नाहीये, पण मी काय म्हणतो, नाही मला पाहिजेच देवा. मग परमेश्वर त्या इच्छेला अनुमती देतो की ठीक आहे बाळा, तुला जर पाहिजे ना तर तसं होऊ देत. आणि मग तो निराशेने आपल्यापासून बाजूला होतो आणि मनुष्य स्वतःच्याच इच्छेने स्वतःचा विनाश घडवून आणतो. समजले मित्रांनो? समजतंय? तो मुलगा ती KTM घेऊन रस्त्यावर हायवेने 120 पेक्षा जास्त स्पीडने पळवतो आणि मग जेव्हा अपघात घडतो तेव्हा मग मनुष्य देवाकडे येतो. पण मित्रांनो, जर आपण देवाला मागतो आणि त्याच्या इच्छेवर अवलंबून राहतो तेव्हा मित्रांनो, परमेश्वर आपल्यासाठी एक आपल्याला समर्पक असं, आपल्याला हिताचं असं वातावरण तो बनवतो मित्रांनो. पण आपण काय करतोय, आपल्याच इच्छा खूप देवावर लादून ठेवतो. खूप तरुण मुलींचे मला फोन येतात की दादा माझं त्या मुलीवर प्रेम आहे, दादा माझं त्या मुलावर प्रेम आहे, मला काही करून तो मुलगा पाहिजे. पण त्या मुलाची जेव्हा बॅकग्राऊंड कळते तेव्हा तो मुलगा व्यसनाधीन असतो, गुटखा खात असतो, दारू पित असतो आणि काही करून त्या मुलीचं किंवा त्या मुलाचं त्याच्यावर प्रेम असतं म्हणून ते त्याला मिळवतात. आणि मग लग्नानंतर जेव्हा भांडणं होतात, वाद निर्माण होतात आणि मग ते देवालाच प्रश्न विचारतात की देवा, तू माझ्या आयुष्यात असं का केलं, मी तर तुला प्रार्थना केली होती. पण देव आपलं कधीच विनाश किंवा आपल्या आयुष्यामध्ये आपण अशा प्रसंगाला सामोरे जावं ही देवाची इच्छा कधीच नसते. पण आपल्या हट्टामुळे आपण ती गोष्ट मागितलेली असते आणि त्याच्यामुळेच मनुष्य स्वतःचे नुकसान करून घेत असतो. समजलं मित्रांनो सगळ्यांना? फक्त एकच आमेन, दुसरा आमेन. पुढचा मुद्दा आपल्याला सांगतो मित्रांनो, तो स्वतःच्याच जीवावर घोर अन्याय करून घेत असतो. ज्याला सर्वोत्तम काय आहे हे माहिती आहे व जो त्याने उत्पन्न केलेल्या जीवांच्या हिताचीच योजना करत असतो, त्या देवाच्या मार्गातून बहकण्याने कोणाला खरा आनंद व सुख मिळू शकत नाही. मित्रांनो, जेव्हा आपण देवाकडून बळजबरीने काही मागून घेतो तेव्हा त्या गोष्टी आपल्या नुकसानाच्या होतात. पण जेव्हा आपण देवाला म्हणतो की प्रभू तुझी इच्छा काय तेच तू पूर्ण कर, मला असं वाटतं की मला हे पाहिजे, मला असं वाटतं की माझ्या हितासाठी ही गोष्ट चांगली आहे, माझ्यासाठी हा जॉब चांगला आहे, माझ्यासाठी ही गाडी चांगली आहे, माझ्यासाठी अमुक चांगलं आहे, हा निर्णय माझ्यासाठी चांगला आहे, हा बिझनेस माझ्यासाठी चांगला आहे असं मला वाटतंय. पण प्रभू तुला माझं हित माहिती आहे म्हणून मी ह्या इच्छा ह्या आकांक्षा तुला समर्पित करतो आणि तुझी इच्छा काय आहे तेच तू घडवून आण. मग बघा मित्रांनो, तुम्ही तुमच्या जीवनात कधीच अयशस्वी ठरणार नाही. तो सगळ्या तुमच्या जीवनातलं वातावरण तुमच्यासाठी अनुकूल बनवेल. आमेन.
आमेन. मनुष्य विनाशाकडे का जातो, मनुष्य दुःखामध्ये का पडतो? कारण आपण देवाला खाली लेखून स्वतःच्या इच्छा देवावर लादतो आणि देवाला ते करायला लावतो, आणि मग देव त्या गोष्टी घडायला अनुमती देतो आणि मग त्याच्यामुळे मनुष्य त्रासात पडतो. पण सुंदर गोष्ट ही आहे की आपण आपल्या प्रत्येक इच्छा आकांक्षा देवाला समर्पित करायला तयार होतो, आणि मग परमेश्वर आपल्यासाठी त्या आनंदाच्या, त्या आशीर्वादाच्या गोष्टी घडून आणतो. आमेन. परमेश्वर तुम्हा सगळ्यांना आशीर्वाद देव. मित्रांनो, आपण प्रार्थना करूयात. मित्रांनो, प्रार्थना करत असताना जर कोणाला इच्छा होते की मी माझ्या हट्टाने देवाला आत्तापर्यंत हे मागत होतो, मी माझ्या हट्टाने देवाकडून हे बळजबरीने हे प्रार्थना करत होतो, पण आता मला कळालंय की मी माझं नुकसान करून घेतोय. मित्रांनो, ही जर जाणीव तुम्हाला होतीये तर ही वेळ आहे तुमचं जीवन त्याला समर्पित करण्याची, तुमच्या इच्छा आकांक्षा त्याला देऊन टाकण्याची. जर तुम्हाला इच्छा होते मित्रांनो, तर यावेळेला तुम्ही प्रार्थना करून तुमच्या प्रार्थना त्याच्या इच्छेला तुम्ही समर्पित करू शकता. आपण प्रार्थना करूया. स्वर्गातील दयाळू, प्रेमळ, सामर्थ्यवान परमेश्वरा, प्रभू येशू ख्रिस्ता, या वेळेला तुला धन्यवाद देतो प्रभू या सुंदरशा प्रसंगासाठी, आणि जे काही प्रभू तू आज आम्हाला शिकवलं समर्पणाविषयी. प्रभू परमेश्वरा, आम्हाला कळालंय की आमच्या जीवनामध्ये दुःख, त्रास, समस्या का वारंवार येतात, कारण आम्ही इतके हट्टी आहोत की आम्ही आमचं जीवन तुला समर्पितच करत नाहीये. आम्ही प्रत्येक वेळेस आमच्याच इच्छा, आमच्याच योजना तुझ्यावर थोपून देतो, आणि म्हणून त्याच गोष्टीमुळे, त्या चुकीच्या निर्णयांमुळे आमच्या जीवनात हे सगळ्या गोष्टी घडत आहेत. पण देव बाप्पा, प्रभू येशू, आज आम्हाला कळालंय प्रभू, आज आम्ही आमच्या सर्व प्रार्थना, सर्व विनंत्या तुझ्या पायाजवळ ठेवत आहोत. प्रभू येशू, आज या ग्रुपमध्ये जो भाऊ, जी बहीण त्यांच्या जीवनामध्ये ज्या काही इच्छा योजना त्यांच्या भवितव्यासाठी योजत आहेत, प्रभू परमेश्वरा, त्या सगळ्या योजना तू जो चांगला परमेश्वर आहे, आम्ही तुझ्या हातात समर्पित करत आहोत. कारण प्रभू, तुला माहिती आहे आमच्या जीवनामध्ये कुठली गोष्ट चांगली आहे, कुठली गोष्ट हिताची आहे. प्रभू येशू, आम्हाला आज वचन आमच्या कानावर पडलंय प्रभू, की तुझ्या मनात आमच्याविषयी असंख्य कल्पना आहेत. दावीद राजा म्हणतो की त्याची जर मी गणती करायला लागलो तर ते वाळूंच्या कणांपेक्षा अधिक आहे. आणि मग तरी सुद्धा आम्ही आमच्या जीवनामध्ये योजना करून आणि स्वतःच प्रौढी मिरून आम्ही निराशेमध्ये पडतो. पण आज प्रभू आम्हाला कळालंय की एक समर्पित जीवन किती आनंदाचं जीवन आहे. म्हणून प्रभू, आमच्या सर्व प्रार्थना, सर्व इच्छा आकांक्षा आम्ही सर्व सामर्थ्याच्या हातात समर्पित करत आहोत. आमच्या पापी सवयी, आमच्या वाईट सवयी, आमचं व्यसन, जे काही आम्हाला तुझ्यापासून दूर नेत आहे, ती प्रत्येक गोष्ट प्रभू आज आम्ही तुझ्या पायाजवळ ठेवत आहोत. प्रभू येशू, आमचा स्वीकार कर. समर्पणाचा खरा अर्थ आम्ही या दिवसांमध्ये शिकत आहोत, आणि तू आम्हाला अधिकाधिक त्याच्यामध्ये नेत आहेस, म्हणून धन्यवाद देतो राजा. इथून पुढची सर्व वेळ काळ तुझ्या हातामध्ये देऊन या ग्रुपमधल्या प्रत्येकासाठी धन्यवाद देतो प्रभू, कारण प्रत्येक जण त्या नवीन जन्माच्या अनुभवामधून जात आहे. प्रत्येकाच्या हृदयाशी तू बोलत आहेस, म्हणून धन्यवाद देऊन ही प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात करतो, सामर्थ्यशाली नावात करतो, म्हणून तुम्ही ऐका पित्या. आमेन.